पावसाळ्यात दरवाजे फुगून घट्ट झाले असतील तर करा हे उपाय. दरवाजे होतील मोकळे. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे फुगतात आणि ते उघडताना खूप त्रास होतो. ते त्या चौकटीत बसत नाही. बळजबरीने रेटून लावावे लागतात, उघडावे लागतात. मग पावसाळ्यातले दरवाजे फुगण्याच्या समस्येवर एक असा सोपा आणि घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे की ज्याने तुमचा दरवाजा पूर्णतः मोकळा होईल. पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुगणे ही समस्या भारतातील प्रत्येक घरामध्ये आहे. मग यावेळेस जर आपण कार्पेंटरला बोलावून घेतलं, त्याच्याकडून तो दरवाजा घासून घेतला तर तात्पुरतं समाधान होतं. पण उन्हाळा आल्यानंतर तो दरवाजा इतका ढिला होतो की त्या चौकटीत प्रचंड गॅप पडतो. त्यामुळे तो दरवाजा घासून न घेता, कापून न काढता, कुठलाही त्याला हात न लावता असे काही उपाय आहेत की जे अगदी 2 ते 10 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही घरोघरी करू शकता आणि ज्यामुळे तुमचा दरवाजा भर पावसाळ्यात फुगणार नाही आणि तो तुम्ही सहजपणे लावू उघडू शकाल. आज आपण दरवाजा फुगण्याच्या समस्येवर 5 उपाय पाहणार आहोत. यातले सगळे उपाय खूप जबरदस्त आहे, पण यातला 5 नंबरचा उपाय हा सगळ्यात जबरदस्त आहे. जर कोणत्याही उपायाने तुम्हाला रिझल्ट जर आला नाही तर 5वा उपाय 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. ज्याला फक्त एकच वस्तू लागेल आणि दरवाजा इतका मोकळा होईल की असं वाटेल की तो नवा दरवाजा. आता पहा, पावसाळ्यात एक सगळ्यात मोठी समस्या प्रत्येक घरात असते, ती म्हणजे लाकडी दरवाजा फुगतो. तर तो तुमचा मेन गेटचा असू द्या, बाल्कनीचा किंवा तुमच्या घरातला आतला दरवाजा असू द्या, तो फुगत असतो. ज्यामुळे तो उघडताना, लावताना अक्षरशः बळ देऊन लोटावा लागतो. बऱ्याच वेळा कडी लावताना, लॉक लावताना मोठी अडचण निर्माण होते. आणि मग याच समस्येवर 5 उपाय आपण तुम्हाला सांगणार आहोत. पहा, पावसाळा भरपूर लोकांचा आवडता ऋतू. वाफाळलेला चहा, भजीची प्लेट धरून एका छान बाल्कनीत एन्जॉय करण्याची कितीही इच्छा असली तरी अनेकदा घरातली स्वच्छता त्यामुळे बिघडते. पावसाळ्यात दरवाजा फुगण्याचा त्रास गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही. म्हणजे चाळीतल्या एखाद्या दरवाजाला तो त्रास होतो, तो तुमच्या बिल्डिंगमधल्या उच्चभ्रू सोसायटीतल्या दरवाजाला देखील होत असतो. एकंदर वातावरणात प्रचंड आर्द्रता असते, त्यामुळे दरवाजा ओला जरी नाही झाला तरी वातावरणात पाण्याचं प्रचंड प्रमाण वाढतं आणि लाकूड ते वातावरणातलं पाणी शोषून घेतं आणि हळूहळू त्याची साईज फुगायला लागते. आणि ज्यावेळेस त्याची साईज इतकी फुगते की पूर्वीच्या साईजपेक्षा जास्त होऊन जाते, पण चौकट तर तेवढीच राहते आणि त्यामुळे चौकटीमध्ये तो दरवाजा मावत नाही. आणि बऱ्याच वेळा हे फुगण्याचं प्रमाण जे आहे तर हे मेन डोअरला येतं. जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो त्याचाच जास्त वातावरणाशी संपर्क येतो आणि बऱ्याच वेळा ज्या दरवाजांचा संपर्क येत नाही त्याही दरवाजांना पावसाळ्यात हा त्रास होतो. मग अशा वेळी बऱ्याच वेळा काय करावं सुचत नाही. काही दरवाजे तर अगदी ते पाण्याच्या संपर्कात येते, त्यांना बुरशी लागू लागते आणि ते खराब होत असतात. मग आता हा प्रश्न जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता बरेचसे लोक कार्पेंटरला आणून दरवाजाची साईज घासून घासून कमी करतात. पण लक्षात घ्या, तोच दरवाजा जेव्हा उन्हाळ्यामध्ये पूर्ववत होईल तेव्हा तो चौकटीमध्ये त्याच्यातून गॅपमधून काही येऊ शकतं. आता यावर एक खूप जुगाड उपाय तुम्हाला सांगतोय. एका व्यक्तीनं घरगुती कल्पना तयार करून पावसाळ्यातली ही दरवाजांची समस्या पूर्णतः संपवली आहे. आता काही उपाय शोधलेले आहेत, तसे 10-12 उपाय आहेत, पण त्यापैकी 5 सगळ्यात प्रभावी उपाय आपण आणलेले आहेत. ज्यातला पहिला उपाय थोडासा खर्चिक, 2 नंबरचा उपायामध्ये थोडीशी एक वेगळी वस्तू लागते, 3 नंबरचा उपाय घरगुती करायला थोडा किचकट, पण 5 नंबरचा उपाय असा आहे की कोणताही उपायाचा फायदा झाला नाही तर 5 नंबरच्या उपायाने 100% फायदा होईल. तर सगळ्यात आधी पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय आपण पाहतोय, जो 50% दरवाजांवर लागू पडतो. आता पहा, जसा पावसाळा आणि थंडीमध्ये आपण आपल्या बॉडीला कोरडेपणा येतो आणि त्या कोरडेपणा घालवण्यासाठी आपण आपल्या बॉडीला बॉडी लोशन लावतो, तर तसंच आपल्याला दरवाजांना करायचंय. या बॉडी लोशनमध्ये जसं आपल्या शरीराला ग्लिसरीन किंवा एक तेलकट पदार्थ असतो तो त्वचेचं संरक्षण करतो, तसंच आपल्या दरवाजाच्या बाबतीत आपल्याला करायचंय. लाकडाच्या दरवाजाच्या पृष्ठभागाचं संरक्षण करण्यासाठी आपण तेल वापरणार. आता तुम्ही सगळ्यात पहिला प्रयोग करा जर तुमचा पावसाळा सुरू होण्याच्या आधीच तुम्ही हा उपाय करत असाल तर. पण आता पावसाळा सुरू व्हायच्या आधी जर हा उपाय केला नाही तर मग तुम्हाला याचा उपयोग होणार नाही. तर तुमच्या करता आहे 5 नंबरचा उपाय. पण पहिला उपाय पहा की उदाहरणार्थ तुमच्याकडे अजून पाऊस आलेला नसेल, पावसाने गॅप दिलेला असेल, उघडीप दिलेली असेल, 4-5 दिवस तुमचा दरवाजा कोरडा झालेला असेल, वाळून पडलेला असेल, तर त्यावेळेस हा उपाय करा. आता या उपायात तुमचा सगळ्यात आधी दरवाजा कोरड्या पडक्याने स्वच्छ पुसून घ्या. तो कोरडा झाला पाहिजे. कापसाचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर कापसाचा बोळा घ्या. कापसाचा बोळा आता प्रत्येकाच्या घरात असतो आणि तो तेलामध्ये बुडून घ्यायचा. शक्यतो खोबरेल तेल, सोयाबीन किंवा एखादं घट्ट मोहरीचं तेल जर असेल तर जास्त फायदेशीर. या तेलाचा थर व्यवस्थितपणे संपूर्ण दरवाजावर लावा. यामुळे दरवाजाचं फुगण्याचं प्रमाण काही अंशी कमी होईल.
हे तेलकट वस्तू ज्यावेळेस दरवाजावर पाणी पडेल तर ते पाणी तिथून निघून जाईल, ते चिटकणार नाही, शोषलं जाणार नाही. या तेलाने एक प्रकारचा पातळ थर दरवाजावर तयार होईल आणि या थरामुळे पाणी शोषून घेऊन त्याचं संरक्षण होईल. आता हा पहिला उपाय थोडासा साधा आहे. आता दुसरा उपाय थोडासा महागडा जरी असला पण त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त. साधारणपणे 60 ते 70% दरवाजांना हा उपाय चालेल. तर पहा, दुसरा उपाय आहे वॅक्सचा. आता बाजारात दारांसाठी एक विशेष प्रकारचं वॅक्स किंवा पॉलिश मिळतं. तुम्ही आसपास असलेल्या हार्डवेअरच्या दुकानात जाऊन विचारू शकता की दरवाजासाठी आम्हाला वॅक्स पाहिजे किंवा एक पॉलिश आहे ती पॉलिश पाहिजे. ही अगदी ट्रान्सलुसंट किंवा वॉटरप्रूफ असते, म्हणजे वॉटर रिपेलेंट. म्हणजे एक प्रकारे हे पाणी जर याच्या आसपास आलं तर ती त्याला धूर पळवणारी गोष्ट असते. तुम्ही आरामात ही पॉलिश दरवाजावर लावू शकता आणि ज्यामुळे तुमचं लाकडी दरवाजे फुगण्याचं काम बंद होईल. आता साधारणपणे याला थोडासा खर्च आहे. 50 ते 100 रुपयाला एक बॉटल येते आणि ती बॉटल प्रत्येक दरवाजाला लागते. कदाचित 5 दरवाजे असतील तर तुमचा 500 रुपये खर्च होऊ शकतो. पण 5 नंबरचा जो उपाय आहे त्याला एकही रुपया खर्च नाही. तर टप्प्याटप्प्याने आपण पाहतोय. आता तिसरा उपाय, पहिले 2 उपाय करूनही काही नाही झालं तर तिसरा उपाय ट्राय करू शकता, जो 2 रुपयाचा. पहा, दार फुगण्याचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो या 2 रुपयाच्या उपायाने. आता पहा, घरामध्ये तुमच्या जर मेणबत्ती असेल तर ही मेणबत्ती आहे तर तुम्ही पावसाच्या पाण्याला बाजूला पाडण्यासाठी वापरू शकता. आता तुम्ही काय करायचं, एखाद्या तेलामध्ये एक तेल एका पातेल्यामध्ये गरम करायचे, त्याच्यामध्ये मेणबत्त्याचा चुरा मिक्स करायचा, हे मिश्रण थोडंसं गरम करायचं आणि एकदम पातळ मिश्रण झाल्यानंतर दरवाजाला बाहेरच्या बाजूनं, आतल्या बाजूनं जिथून पाणी येते, जिथून पाणी शोषलं जाते, अशा ठिकाणी जरी लावलं तरी याचा जबरदस्त रिझल्ट येतो. आता चौथा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय, ज्यामध्ये दरवाजाचा जो रिझल्ट आहे फुगण्याचा तो खूप लवकर येतो, ज्याच्यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं. लाकडी दरवाजा फुगल्यावर त्याच्या ज्या कड्या किंवा हिंजेस असतील तर त्याच्यावर दबाव येतो आणि दरवाजा निघून जाण्याची शक्यता असते. मग या हिंजेसवर तुम्ही जे आहे ते मोहरीचं तेल त्या ठिकाणी वापरू शकता. आता पहा, हे झाले 4 उपाय, ज्याच्यामध्ये कुठलं तरी तेल, कुठला तरी लेप तुम्हाला लावायला सांगितलाय. आता 5वा उपाय असा आहे की जो उपाय नसून ती एक प्रकारची सवय आहे. ही सवय जर तुम्ही पाळली तर तुम्हाला काहीच होणार नाही. आता पहा, आपल्या घरांमध्ये बऱ्याचशा महिलांना एक सवय असते की उन्हाळा असो पावसाळा असो, एक ओला कपडा घ्यायचा आणि दरवाजा खसा खसा पुसून काढायचा. ही सवय खूप घातक आहे, कारण की हळूहळू तुम्ही पाणी त्या दरवाजामध्ये भरत जाता. कारण की पावसातून आलेलं पाणी, हवेच्या आर्द्रतेतून शोषलेलं पाणी आणि अधिक तुम्ही कपडा ओला करून त्याच्यावर मारलेलं पाणी, यामुळे होतं काय की जो दरवाजा 10 दिवसात फुगणारा होता तो 2च दिवसात फुगतो आणि त्यामुळे तो कायम फुगलेलाच असतो. आणि मग एकदा का दरवाजा घाम झाला तर मग खूप अवघड होऊन जातं. तर अशा केसमध्ये तुम्ही तुमची ही सवय बदलणं खूप गरजेचं, की दरवाजा पुसत असताना तुम्ही जे इव्हॅपोरेटिव्ह केमिकल्स असतात, म्हणजे जे पुसल्यानंतर उडून जातात ना की शोषले जातात, अशा प्रकारचे जे केमिकल्स आहेत तर त्याने पुसायला पाहिजे. तुम्ही पेट्रोलने किंवा रॉकेलने किंवा कॉलिन किंवा काही मार्केट प्रोडक्ट्स आहेत जे दरवाजे साफ करण्यासाठी वापरले जातात, ते वॉटर बेस नको आहेत, म्हणजे त्याच्यात बेस म्हणून पाणी नको आहेत, कुठलं तरी केमिकल त्याच्यामध्ये आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचे हे वापरू शकता, जेणेकरून या सवयीमुळे तुमचा दरवाजा फुगणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर दरवाजा पाण्याने भिजत असेल तर त्याला भिजण्यापासून रोखणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण की नंतर किती उपाय केला तरी जोपर्यंत चांगला उन्हाळा लागत नाही तोपर्यंत तो दरवाजा फुगलेला असतो. त्यामुळे पाण्याचा आणि लाकडाचा संपर्क येऊ न देणं हीच सगळ्यात मोठा उपाय यासाठी आहे. ते उपाय ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.